सहन होत नाही. बापाला म्हणायचं दिल्या घरी का मेल्या घरी, आणि मग रागावर पोरगीला म्हणायचं असंच का, असं वाटतं का तुम्हाला, तर जिवंत आता जर सहन नाही झालं तर जीव देईल बाबा, जाळून घेईल, फाशी घेईल. आणि बापाने मग रडून हात जोडायचे. मरता मरता एवढं दुःख देऊ नकोस. एकच करू शकतो, पूर्वी सगळं ठाऊक आहे, पण नाण्याचं चाललं झालं तर मान वर करता यायची. लेकरं लहानाची मोठी होती सुखाचे दिवस पाहायला मिळतील, पण मरता मरता एवढं दुःख देऊ नको. आणि तेवढ्या एका बाबा जास्त दिवस जगायचा नाही, माझ्यासाठी जगावं लागल, माझ्यासाठी सासरू वासन केलं, माझ्यासाठी जगली. बघा रे, मरायला टेकलो, मृत्यू उंबरठ्यावर आहे, सगळे आले तर तीच नाही. पाया पडतो रे तुमच्या, जा तुम्ही तरी, जा वेगानं, मिळेल तर वाहन घेऊन आणि माझ्या बेबीला घेऊन या. डोळे भरून बघू द्या तिला, तिच्याशी प्रेमानं दोन शब्द बोलू द्या. बस तिला एकदा डोळे भरून बघितली की मी मरायला मोकळा झालो. हा सुद्धा भारतच आहे. दुबळ्या लेकाची आणि दुबळ्या लेकीची काळजी करणारा बाप आहे, आणि स्त्रीच्या दृष्टीनं बाप गेला त्याचं माहेर पण संपलं. मुलावरचं बापाचं प्रेम, मुलीवरचं बापाचं प्रेम हे विलक्षणच आहे. आज हा परिवार, पण मुलाचे लग्न होणं बाकी आहे, मुलीचं जरी लग्न झालं असेल तरी जीवनातली काही रंगवलेली स्वप्न अधुरी राहिली. आणि मग असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. भातुकलीच्या खेळामध्ये राजा अनेक राणी, आणि अर्ध्यावरती डाव मुलीला अधुरी एक कहाणी. जीवनातली स्वप्न अजून रंगवायची, त्याचं चित्रीकरण करायचं, त्यामध्ये रंग भरणं अजून बाकी होतं. आणि अशा कालखंडात त्यांना जावं लागलं. त्यांची पत्नी श्रीमती सुनीता भरुडे, मुलगी सीमा भरुडे, दोन्ही मुलं चिरंजीव अमोल आणि आकाश. भरुडे परिवार या सर्वांना दुःख होणं वडिलांचं साहजिक आहे, तरी वडिलांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करता यावं, त्यांचा हा तरी सोहळा चांगला व्हावा याकरता या परिवारानं आटापिटा जीवाचं रान करून त्या ठिकाणी हा सोहळा केला. त्यांना शतशः धन्यवाद. बाबांना जाऊन आज 1 वर्ष होत आहे, त्यांच्या प्रथम पुण्य सोहळ्याच्या निमित्तानं त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो. माझ्या वास्तव परिवाराच्या वतीनं माझ्या बरोबर आल्याच्या श्रीराम महाराज, बाळकृष्ण महाराज, मृदंगाचार्य ओंकार महाराज, सर्व परिसरातल्या गावातले सगळे कार्यकर्ते मंडळी, माझ्या बंधू भगिनी, पेटी मात्र तुम्ही सत्यत मायबाप, जमलेले सर्व नातेवाईक आपल्या सर्वांच्या वतीनं पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि भावपूर्ण आदरांजली त्यांच्याकडे समर्पित करून शिवला या ठिकाणी विराम घालून या पाय डोळ्यालंकार ठेवा जावे थोर करून या. तुका म्हणे गाजून गेली आणि एकाशी उदार जीवाशी आपुलिया, एकाएक केलो निराशेचा धनी, कडे वागवणे भारत ज्ञानेश्वर आगे जातो तुम्ही दर्शन करायला आल्यानंतर फुलं तिथं व्हायचं, सगळे पायाखाली तुडवतील. Thank you.
सदगुरु महाराज की जय।